आणि आता पाहणार आहोत सविस्तर प्राईम टाइम। विधिमंडळ अधिवेशनामध्ये विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांना खडेबोल सुनावले। शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी विधान परिषदेमध्ये शिक्षकांच्या निधीवरून प्रश्न विचारला आणि त्याच वेळी चर्चा सुरू असताना गुलाबराव पाटील बोलायला उभे राहिले। त्यावरती विधान परिषदेच्या सभापती नीलम गोऱ्हे यांनी आसनावरती बसण्याच्या सूचना केल्या, मात्र गुलाबराव पाटील यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं आणि त्यामुळे नीलम गोऱ्हे चांगल्याच संतापल्या। तुम्ही मंत्री असाल तर ते घरी, असं नीलम गोऱ्हेंनी गुलाबराव पाटील यांना सुनावलं। नीलम गोऱ्हेंच्या या वक्तव्यानंतर सत्ताधारी आमदारांनी सभागृहामध्ये आक्रमक भूमिका घेतलेली आहे। विरोधी पक्षनेते या ठिकाणी बोलले की एक मंत्री दादागिरी करत होता। मी ते कॅबिनेट मधला सभासद त्यावेळेस होतो। अनिल परबांना विचारा, जे मंत्री होते, 4 मेचा जीआरएसटीचा पगार देऊ शकले नाही। गुलाबरावजी पाटील, मी आपल्याला वारंवार ताकीद दिली, विनंती केली, तरी तुम्ही ताकीद काय खरं नसतं दाबडतोब। हे कुठली पद्धत आहे सभागृहामध्ये वागायची? परत परत सभापती सांगतात, ही कुठली पद्धत आहे का? चौकावर उभे कुठली तरी मंत्री आहेत, काय झालं? मंत्री तुमच्या घरी खाली बसा, हे सभागृह आहे। तर सभागृहामध्ये आज नीलम गोऱ्हेंचं हे वेगळं रूप पाहायला मिळालेलं आहे। भाजपचे नेते प्रवीण दरेकर यावेळेला आपल्या सोबत आहे। प्रवीणजी, उपसभापतींनी ज्या प्रकारे खडेबोल सुनावले आणि त्यानंतर मंत्री असाल घरी, या वक्तव्यावरती आपली काय पहिली प्रतिक्रिया आहे? मला वाटतं सभापतींना ताकीद देण्याचा सभासदाला निश्चितच अधिकार आहे, याविषयी दुमत असायचं काही कारण नाही। परंतु आज सभापतीच्या खुर्चीत बसून ज्या पद्धतीनं दरडावणं आणि मंत्र्याचा अपमान करतं, मला वाटतं हेही त्या ठिकाणी योग्य असं अजिबात वाटत नाही। कारण गुलाबराव पाटील हे मंत्री आहेत, कॅबिनेट मंत्री आहेत, सरकारचा एक अविभाज्य भाग आहेत। आणि असं असताना ज्या सरकारला विधिमंडळ मार्गदर्शन करतं, दिशा करतं, त्या सभागृहाच्या सभापतीनं मंत्री असाल घरी, अशा प्रकारचं बोलणं म्हणजे सरकारची अवहेलना करण्यासारखं आहे, त्या मंत्र्याची अवहेलना करण्यासारखी आहे। आणि आज ज्या काही त्या ठिकाणच्या भूमिका सभापतीच्या आसनावरनं माननीय उपसभापतींनी घेतल्यात, त्या निश्चितच त्या पदाची गनिमेच्या संदर्भात त्या ठिकाणी शंका उपस्थित करणार आहेत। कारण त्या कुठल्या पक्षाचं नेतृत्व किंवा प्रतिनिधित्व तिथनं करत नसतात, तर त्या निष्पक्षपातीपणे त्या सभागृहाच्या पालकत्वाची, मार्गदर्शकाची भूमिका त्या ठिकाणी असते। आणि अशा वेळेला त्यांनी पक्षीय, जे आपण जर त्याचं नीट मूल्यमापन केलं तर गुलाबराव पाटलांनी पक्ष सोडल्याचा जणू काही रागच व्यक्त होतोय की काय, अशा प्रकारची शंका सुद्धा त्यांच्या त्या दरडावण्याच्या वक्तव्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी येऊ शकते। आणि मला वाटतं निश्चितच ते अशा प्रकारचं वक्तव्य त्या ठिकाणी चुकीचं आहे असं आमचं मत आहे। बरं, पण प्रवीणजी, आज संपूर्ण दिवसभर जे आहेत त्या वक्तव्यानंतर सत्ताधारी पक्षातले आमदार जे ते आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळाले। पुढचं पाऊल नेमकं काय असेल आपलं? आपण बघाल, शेवटी त्या सभागृहामध्ये प्रत्येक सभासदाची एक गनिमा आहे, प्रतिष्ठा आहे। आणि सरकार म्हणून मंत्र्याची सुद्धा त्या ठिकाणी प्रतिष्ठा आहे, तो राज्याला प्रतिनिधित्व करत असतो। आणि त्याच्यामुळे त्यांचा अवमान करण्याचा सुद्धा अधिकार त्या ठिकाणी कोणाला नाहीये। आणि मग जर अशा प्रकारचं वक्तव्य हे संसदीय प्रणालीमध्ये त्या ठिकाणी योग्य नसेल, तर कायदेशीर बाबी त्या ठिकाणी आम्ही समजून घेऊ, तपासून घेऊ। आणि जर ते नियमावलीला किंवा संसदीय प्रणालीला छेद देणारं वक्तव्य त्या ठिकाणी असेल, तर आमच्या सुरेश धस साहेबांनी मागणी केली होती की ते कामकाजातून काढून टाका। कामकाजातून काढून टाकण्याची विनंती जर त्या ठिकाणी केले, पुन्हा आम्ही काय झालंय विचारणा करू अधिवेशनात पुन्हा। आणि जर ते त्या ठिकाणी नियमांचं उल्लंघन करणारं वक्तव्य असेल, अवमानकारक असेल, तर त्या संदर्भात विधिमंडळाच्या प्रक्रियेमध्ये
जे अधिकार जी आयुध आम्हाला आहेत त्याचा पूर्ण वापर करून न्याय मिळवण्याचा बरं प्रवीणजी, प्रयत्न आहे. अविश्वासाचा प्रस्ताव मांडणार आहात? आणि ऑलरेडी उपसभापतींवर मागच्या वेळेचा एक अशाच प्रकारच्या वक्तव्य आणि आमचं म्हणणं होतं की पक्षपातीपणे त्या ठिकाणी भूमिका येते असं आमचं म्हणणं होतं आणि त्याच्या संदर्भातला सुद्धा आमचा मी विरोधी पक्ष नेता असताना अविश्वासाचा प्रस्ताव प्रलंबित आहे, तो विड्रॉ केलेला नाही आहे आणि त्याच्यामुळे संसदीय कार्यप्रणालीमध्ये जी आयुध जे अधिकार आम्हाला त्या ठिकाणी दिलेले आहेत त्या आयुधांचा वापर करून योग्य ती त्या ठिकाणची भूमिका त्या ठिकाणी घेण्याचा आमचा प्रयत्न राहील. नक्कीच धन्यवाद प्रवीण दरेकरजी, आपण न्यूज 18 लोकमतशी बोललात त्यासाठी. संपूर्ण प्रकरण पाहिल्यानंतर कुठल्या कुठल्या आयुधांचा नेमका वापर करता येणार आहे त्याचा पूर्णपणे तपास केल्यानंतर पुढील पाऊल उचलणार असल्याची प्रतिक्रिया प्रवीण दरेकर यांनी न्यूज 18 लोकमतला दिलेली आहे. मात्र सभागृहामध्ये नेमकं काय म्हटलेले होते ते पाहूयात. आणि यावेळेला माजी सचिव विधिमंडळाचे अनंत कळसे यावेळेला आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. अनंतजी, आज ज्या प्रकारचं वक्तव्य उपसभापतींनी केलेलं आहे गुलाबराव पाटील यांना खडसावत असताना त्या वक्तव्याकडे आपण कशा प्रकारे पाहता? काय होऊ शकतं येत्या काळात? नाही, गुलाबराव पाटील आता सत्तारूढ पक्षाचे मंत्री आहेत आणि त्यांच्या विरुद्ध जे काही वक्तव्य केलं असेल तर त्या संदर्भात सत्तारूढ पक्ष त्याची दखल घेईल. काय त्याच्यावर पुढे कारवाई करायची, कारण अध्यक्षांच्या विरुद्ध किंवा सभापतींच्या विरुद्ध हक्कभंग वगैरे तर काही आणता येत नाही. त्याच्यावर एकच कॉन्स्टिट्युशनली एकच मार्ग अवेलेबल आहे. तो जर त्यांना करायचा असेल तर त्यांच्या विरुद्ध त्यांना रिमूव्हल मोशन म्हणतात. बरं, म्हणजे एक पॉप्युलर लँग्वेज मध्ये अविश्वासाचा प्रस्ताव असा एक आहे, पण ते घटनेच्या भाषेमध्ये त्याला रिमूव्हल मोशन, रिमूव्हल ऑफ द डेप्युटी स्पीकर किंवा स्पीकर अशा प्रकारचा प्रस्ताव हे अवेलेबल म्हणजे संसदीय आयुध आहे. म्हणजे अशा प्रकारच्या घटनेमध्ये समजा ते वापरायचं असेल तर इफ ॲट ऑल वापरायचं असेल तर असं आयुध अवेलेबल असू शकतं. नक्कीच मंत्र्यांबाबत अशा प्रकारचं वक्तव्य करणं हे योग्य की अयोग्य? अनंत कळसे. नाही, मंत्र्यांच्या वक्तव्यावरच नाही, पण असं हे आयुध बरेचदा वापरलं गेलेलं आहे. इव्हन बाळासाहेब भारदे एवढे रेनाऊन अध्यक्ष होते, वेल अध्यक्ष होते, मधुकरराव चौधरी यांच्या विरुद्ध सुद्धा अशा प्रकारचे आयुध वापरले गेलेले आहेत. कारण हा शेवटी कसा आहे, राजकारणाचा भाग असतो. बरं, आणि प्रत्येक पक्षाच्या धोरणाचा भाग असतो. कुपेकर साहेबांच्या विरुद्ध असो किंवा इव्हन दिलीप वळसे पाटील यांच्या विरुद्ध असो, अशा प्रकारचे आयुध वापरले गेलेले आहेत. आणि त्या वेळेस त्या अध्यक्षांची भूमिका प्रत्येकाला पटणारी नसते. त्यामुळे कॉन्स्टिट्युशनली त्याला एक 14 दिवसाची नोटीस देऊन बरं, अशा प्रकारचे आयुध वापरता येतात. इव्हन जयंतराव टिळक साहेब एवढे विद्वान आपले ग्रस्त होते आणि विधान परिषदेचे प्रदीर्घ काळ राहिलेले सभापती होते, त्यांच्या विरुद्ध सुद्धा असे अविश्वासाचा प्रस्ताव आलेला आहे. शिवाजीराव देशमुख असो यांच्या विरुद्ध हे आलेला आहे. त्यात काही असं नवल नाही. हे म्हणजे बरोबर. यापूर्वी देखील अशा अनेक घटना घडलेल्या आहेत आणि कायदा नेमकं काय सांगतो हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न केला. धन्यवाद अनंत कळसेजी, आपण न्यूज 18 लोकमत बरोबर